अहिल्यानगरच्या चौंडी गावात राज्य सरकारची बैठक होणार आहे। दुपारी 12:30 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होईल। मंत्रिमंडळ बैठकीची प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या जन्मगावी राज्याचं मंत्रिमंडळ दाखल होणार आहे। मंत्र्यांसाठी विविध वातानुकूल कक्ष देखील सज्ज करण्यात आले। मंत्रिमंडळात कोणते निर्णय होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त राज्य शासनाची पहिली कॅबिनेट बैठक चौंडीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते। ज्या ठिकाणी ही बैठक होणार आहे त्या ठिकाणी मी सध्या उभा आहे। आपण जर पाहिलं तर याच ठिकाणी मंत्री परिषदेची बैठक जी आहे ती थोड्याच वेळात सुरू होईल। राज्याचे मुख्यमंत्री आणि त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री आणि सगळेच मंत्री या बैठकीला जे आहे ते उपस्थित असणार आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं राज्य शासनानं ही बैठक जी आहे ती आयोजलेली आहे। आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर घोंगडी जी आहे ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचप्रमाणे अहिल्यादेवी होळकर यांचं जे जन्म ठिकाण आहे त्या ठिकाणच्या सोयीसुविधांबाबत काय वेगळा निर्णय घेतला जातो का हे बघावं लागणार आहे। विशेष महत्त्व जे आहे ते या आजच्या कॅबिनेटला आपल्याला पाहायला मिळते। चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांचं जन्म ठिकाण जे आहे ते चौंडी आहे आणि त्याच ठिकाणी ही ऐतिहासिक अशी कॅबिनेट पहिल्यांदा या ठिकाणी होते आणि त्यामुळे सगळ्यांचं राज्यभरातल्या धनगर समाजाचं सुद्धा या कॅबिनेटकडे लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन सिद्धेश नाईकसह विनायक डावरुंग, TVN मराठी, चौंडी।